दोन्ही आई बसलेल्या. आज राधिका काय सांगणार आहे तर मकर संक्रांती बद्दल थोडंसं ऐकून घेऊया आपण. काय तर आज मकर संक्रांती बद्दल विशेष. नमस्कार मित्रांनो, तर कसे काय? नमस्कार. मजेत असणार. स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आईचा नमस्कार घेतलेला आहे आणि इकडे आई पण आहे. नमस्कार. या आईचा नमस्कार घेतलेला असेल. आणि आई खूप दिवसांत व्हिडिओमध्ये आलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं राहिलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये मनस्वी. इकडेच कर. हां, तर मनस्वीचा नमस्कार सर्वांना आवडतोय असं कमेंटमध्ये बऱ्याच वेळ सांगितलं, तर पुन्हा एकदा सांगा. आणि खूप दिवसांत आपल्या व्हिडिओमध्ये आलेलं म्हणून म्हणून जेवण केलं तू? काय केलं जेवण? हां, तर भाजी खाल्लेली ती ना, आणि पोळी खाल्ली. आता कुठचं काही खाल्ली असेल, शेवभाजी किंवा काही समथिंग. आणि इकडे आता काय म्हणतो तुम्हाला मग अशी भाऊ कुठ झाला? हो का? अरे लागलं रे मनूला थोडं. आणि म्हणू कशासाठी येत असतो तू इकडं? फोटो कोणाचे? तर ती आल्यावर विचारते काका, तिच्या काकूला विचारते ऍक्च्युली, कारण मी नसतोच घरी. फक्त लग्नाची कॅसेट लावा म्हणते, मला बघायची आहे. लावायची का? काय बघायचं तुला? लग्नाची कॅसेट. कोणाच्या लग्नाची? तुमच्या लग्नाची कॅसेट. तर खूप बोलायला लागले बा म्हणून. आता पहिले एवढी नव्हती बोलत आहे. आणि मनूची व्हिडिओ आपण खूप दिवस आधी बघत असत, जेव्हा की मनू लहान होती, खूप लहान होती, जवळपास 2-3 महिन्याची असत. हां हो. आणि मनूचे व्हिडिओ पाहिले असून आपल्या व्हिडिओमध्ये खूप दिवस आधी आहे मनू. कारण तिच्या जेव्हा चालता नव्हतं तिला गाडं वगैरे आणलं तेव्हापासून व्हिडिओ आहे. 1 वर्ष आधीपासूनचे व्हिडिओ आहे. आज जवळपास 3 वर्षच झाली ना, 3 वर्ष झाले. तिचा पण वाढदिवस येईल आता. म्हणू तुझा वाढदिवस कधी आहे? हा, केक आणल्या वाढदिवस होत. ते केक आणेल तेव्हा वाढदिवस होणार. तर पुढच्या महिन्यात येईल तिचा पण वाढदिवस. 3ऱ्या ते 4थ्या महिन्यात 1-2 महिना वेळ आणखी. पप्पा आले घरी? वावरात गेलते काय? तर असं आहे मनूचं बोलणं वगैरे सर्व. आणि आता थोडंसं व्हिडिओ वगैरे बघणार आहे ते लग्नाची कॅसेट. आणि लग्नाची कॅसेट आपल्या लवकरच येणार आहे. अल्बम पण येणार आहे. तर ते अल्बम वगैरे जे आहे ते व्हिडिओमध्ये सांगा तुम्ही. बघायचं का तर येईलच आता. आणि तिकडे चालू आहे सध्या काय म्हणतात ते तीळ संक्रांतीसाठी. ते माहिती असते किंवा मग कशा प्रकारची आहे त्यासाठी तयार चालू आहे राधिकाची, आहे ना. ते सांगणार आहे थोडंसं, किंवा नेमके यावर्षीची जी आहे तीळ संक्रांत ही कशावरती आहे आणि कशी करणार आहे, किंवा मग ते काय म्हणतात काय करायला, कुठला कलर आहे. थंडी नाही वाजत आहे. वेळेतच तिनं जर्किंग पण काढून मागितलेलं आहे. आणि तिची घाई चालू आहे एकच, की मला लग्नाची कॅसेट बघायची आहे ना ग, आहे. आणि आई पण आहे सोबत. आई आहे म्हणून ती थांबलेली आहे. आई जर आता जर निघून गेली तर म्हणू लगेच मागायला जाणार आईच्या. आणि अशी तयार चालू आहे इकडं. आणि आई दोन्ही आई बसलेल्या. आज राधिका काय सांगणार आहे तर मकर संक्रांती बद्दल थोडंसं ऐकून घेऊया आपण. काय तर आज मकर संक्रांती बद्दल विशेष. म्हणजे मकर संक्रांती कशावर आहे, नेमकं तिनं वस्त्र कोणतं परिधान केलेलं आहे, वस्त्र आणखी कोणत्या दिशेने जात आहे ते सांगणार आहे. आणि की तिने फूल कोणतं परिधान केलेलं आहे. परिधान म्हणजे वाहन असतात ना ते वासाकरिता. हा, फूल वगैरे असतं खूप सारं आहेत. नाही आता जेवढं जे जे आहे किंवा महत्वाचं आहे किंवा आठवलं असं ते सांगत आहे. कारण आज आता मकर संक्रांती म्हणजे काय असते, सूर्य हे मकर राशीतून प्रवेश करतो, मकर राशीमध्ये प्रवेश करतो. हो, सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो. आणि मकर संक्रांती पासून दिवस हे तीळ वाढत जातो. म्हणून आपल्या इकडे तिळगुळ घ्या, गुळगुळ बोला असं म्हणतात. आणि तीळ संक्रांती साजरी करतात, म्हणजेच मकर संक्रांती साजरी करतात. तर प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा सण साजरा केला जातो. जसं ओरिसामध्ये एक प्रकारचं कसं असते, तांदूळ वगैरे येतात तिकडं. तर खूप सारं प्रमाणात तांदूळ येते.
आणि मग ते देवाला तांदूळ वगैरे वाहतात आणि भरभराटीचं जीवन चालू होते असं त्याचं महत्त्व असते. आणि गुजरातकडे कसं असते पतंग वगैरे उडवणं किंवा मग एक गुजराती जे संस्कृती. सर्वांकडे येते. पतंग चौकड भारतामध्ये- उडवतात. हा. कारण मागच्या व्हिडिओ कमेंटमध्ये सांगितलं होतं एका जणांनी कारण त्या दिवसामध्ये हवा आहे, म्हणजे हवा खूप असते ना. आणि चौकड वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो हा सण. हो. तर विशेष यावर्षी आपल्या इकडे कसं आहे, भारतामध्ये हा पहिला सण साजरा केला जातो, मकर संक्रांत. हा तर इंग्रजी कॅलेंडर नुसार हो. पहिला सण जानेवारी जो आहे महिन्यामधला. जानेवारी महिन्यामधला तो आहे मकर संक्रांती. मकर संक्रांत. त्याच्यामुळे चांगला सण मानला जातो, भरभराटीचा सण. आणि सौभाग्यवतीला खूप लाभदायक असतो. हा. आणि त्यामध्ये काय विशेषतः किंवा जसं कुमारी आहे ना यावर्षीच, हो. आणि तिने रंगाने ही पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. म्हणजे कोणीही त्या दिवशी, म्हणजे मकर संक्रांती कधीचे 14 तारखेचे नाही, या बारीनं मंगळवारी आणि 14 तारखेचे आलेले आहे. त्या दिवशी कोणीही पिवळ्या कलरचं परिधान, म्हणजे वस्त्र परिधान करू नये. मग कुठलं केसरी केशरी नाही, कुठलंही घालायचं, कुठलंही, हा. फक्त पिवळं नसतं. कुठलंही चालते, पण पिवळ्या कलरचं जमत नाही. आणि वाहन घोडा आहे, घोड्यावर बसलेली आहे. कशावर? घोड्यावर. घोड्यावरचं आहे. ती एक देवी म्हणून असते ना, देवी म्हणून असते. म्हणू इकडे बोल, काय बोलास तुला, काय म्हणायचं आहे? आणि ते काही नाही आहे. देवी म्हणून असते ती. वस्त्र परिधान केलेलं आहे तिनं पिवळ्या कलरचं. आणि शस्त्र आहे तिच्या हाती, गदा म्हणतात त्याला. गदा असते जशी, भीमाची, दुर्योधनाची, बऱ्याच जणांचं गदा वगैरे असतात. आणि केशरी कलरचा टिळा लावलेला आहे. केशरी कलरचा टिळा कोणी कुमारिकेवर आहे, ती कुमारिकेने कोणी केशरी कलरचा टिळा लावू नये. अच्छा. बरीचशी माहिती तुम्हाला काय सांगू? हा. जातीने. म्हणून शांत बसणार. म्हणून लग्नाची कॅसेट लागणार, पण तू जेव्हा शांत बसशील तेव्हा. काकू काय म्हणते ऐक पहिलं. आणि त्या तारखेला मी जेवण करत होती. चल सांग आता. आणि 14 तारखेला नेमकं पूजा कधी केली पाहिजे, कधी शुभ असते, ते 8:45 पासून तर सकाळी 8 वाजतापासून तर 4 पर्यंत पूजा ही चालते. म्हणजे दिवसभर आहे. हो, दिवस. जवळपास संकल्प. आणि असं थोडस. आणि पूर्वकडून पश्चिमेकडे प्रवेश करत आहे. दिशा आहे ती. दिशा जसं सूर्य उगवते आणि मावळते त्याचेच वन. इकडे पाहणं चालू आहे, आईचं पण ऐकणं चालू आहे. आणि वायव्य तू काय दिशेला खात आहे? पाहते. काय खात आहे तू? ओ काय? ओबा? ओबा काय खाता तू? ओवा ना पाहिजे का तुला काढून? सूप आणि वा. हा, आणखी काय विशेष? हा, बस मला एवढीच माहिती. सांगितलं पिवळ्या कलरचं वस्त्र चाललं जमत नाही. तर हेच सांगायचं आहे, कारण थोडंसं आहे, कारण खूप सारं आहे त्यातली माहिती. हो, पण तुम्ही कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून आपले बाकीचे सबस्क्रायबर आणि त्यांना पण वाहन समजेल. घोडा आहे. हा, ते सांगितलेलं आपण घोडा वगैरे. हो. तर असं आहे, बरंच आहे त्यामध्ये. पण जे सांगता येईल ते सांगितलं थोडंसं राधिकानं. थोडीफार माहिती मोबाईलवर सर्च केली ती. थोडीफार माहिती माझ्या लक्षात बसली. तुम्ही पण कॉपी सर्च करताय करा. नाही, कॉपी नाही करत आहे. तर असं आहे. म्हणजे सर्वाला माहिती पडलं पाहिजे नाही. सौभाग्यवतीला तर सर्वाला माहिती असणारच. तर असं आहे मित्रांनो. वाहनाचे सामान असते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे. आणि वाहन जमा करणं चालू असेल ना तुम्ही? हो, चालेल. पण वेळ आहे ना. तरी काय काय केलं वाहन? आणखी ते बिब्याची फुलं भेटत नाही नेमकं वेळेवर. तर ते आपण जमा केलेलं आहे ऑलरेडी. आणखी भुईमुगाच्या शेंगा म्हणतात त्याला. हा, ते पण. म्हणजे जे असे कोरडे वाहन आहेत ऊस, बोर. हा, ते नंतर बोर वाळू घातलेले आहेत. चॉकलेट. चॉकलेट ते लुटीला असतात ना. लुटीला असतात हा, नाही. मनूची लुटी. वाहनासाठी काय काय असतात आणखी तू सांगशील? ऊस असते. ऊस, बोर, जाम, गांजर. ते पूर्ण अगोदरच्या दिवशी चितात नाही. हा, शेवट वाटाण्याची शेंगा. शेंगा, वालाच्या शेंगा. आणि मला वाटतं अगोदरच्या दिवशी भोगी असते. भोगीच्या दिवशी भोगीचं काय असते? त्या दिवशी तिळाची भाकर करतात. मिसळीची भाजी. तिळाची का बाजरीची? बाजरीची भाकर करते तीळ. हा, असं आहे. मिसळीची भाजी त्यातले गाजर, बोर सगळं लागते. हा, मिसळची. जाम, तर त्याला भोगीसाठी म्हणतात. आणि मुगाची खिचडी टाकतात. मुगाची खिचडी, मुगाच्या डाळीची. त्या दिवशी मान असतो.
तर अशी जी आहे नेमकी मकर संक्रांतीची तयारीची जी माहिती आहे ती पूर्ण जी आहे ती व्यवस्थित राधिका सांगू राहिलेली आहे आणि आई पण सांगत आहे. सर्वजण एकत्र करून आज माहिती भेटत आहे आपल्याला. पण माझ्यापेक्षा आईला जास्त माहिती असते. अनुभव जास्त असल्या माहिती भेटणार हां, जास्त. अनुभव जास्त असल्यामुळे. इकडं उवाकडेच लक्ष आहे. काय करते तू? ओवा खाते? तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ असाच होता सर्च केलेला. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, आणखी फॉलो करा फेसबुक, कमेंट करा. कमेंट्स. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर म्हणू. बाय बाय. बाय बाय म्हणू. आहे तू कर. तर ओके मित्रांनो, भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.